आज आपण व्याकरणाचा काही भाग सुरू करणार आहोत. तर आजच्या लेक्चरचं नाव आहे वाक्य रूपांतर. सर्वप्रथम आपण पाहू की वाक्य म्हणजे काय. परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न याच्यावरती विचारले जातील किंवा परीक्षेमध्ये ह्याच्या आधारावरती जे काही प्रश्न येतील ते कसे सोडवायचे, मग ते कशा आधारे प्रश्न विचारले जातील, त्याचे उत्तर कशी द्यायचे, त्या सर्व लेक्चर मधून आपण त्याची उत्तरे पाहून घेऊया. तर सर्वप्रथम वाक्य म्हणजे काय. शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. इथे सर्वात महत्वाचा शब्द आहे अर्थपूर्ण समूह. अर्थपूर्ण समूह म्हणजे काय. एक तुम्हाला कोणत्याही शब्दाचा समूह दिला जाईल तर कोणत्याही शब्दाच्या समूहाला आपण वाक्य असे बोलू शकत नाही. समजा एक असं वाक्य दिलं किंवा असे शब्दाचा समूह दिला तुम्हाला, मी, कशाला, कुठे, काय, गावी, असं हा शब्द समूह जर तुम्हाला दिला, या शब्द समूहामध्ये काय शब्द तर आहेत, शब्द समूह तर आहेत, पण अर्थपूर्ण आहेत का, नाहीये. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ लागत नाही, कोणत्याही प्रकारचं काय लागत नाही, मीनिंग लागत नाही. त्यामुळे आपण याला वाक्य बोलू शकत नाही. पण हेच वाक्य जर मी असं लिहिलं, मी उद्या गावी जाणार आहे, आता ह्या वाक्यामध्ये काय काहीतरी अर्थ निघतोय, काहीतरी मीनिंग निघतोय. त्याच वेळी त्या शब्दाच्या समूहाला आपण काय बोलणार आहोत, वाक्य असे बोलणार आहोत. म्हणजे कोणतेही शब्द समूह असेल, जर त्यातून काही मीनिंग निघत असेल, त्यातून काहीतरी अर्थ निघत असेल, त्यातून काही बोध निघत असेल, तरच त्याला आपण काय बोलणार आहोत, वाक्य असे बोलणार आहोत. तर पुढचा असेल वाक्याचे प्रकार. आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी विचार प्रश्न रूपात असतात, तर कधी साध्या वाक्यात असतात, तर कधी मनातील भावना, आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. आता तुम्ही काय करायचं तर आपल्या मित्रांशी असाल किंवा कोणते लोकसमूह असेल किंवा घरी तुम्ही काय करत असतात, संवाद साधत असतात. तुम्ही काय करत असतात, ते एकमेकांशी बोलत असतात. जेव्हा तुम्ही संवाद साधत असतात, त्यातून काहीतरी तुमच्या काय होतात, भावना प्रकट होत असतात किंवा तुमचे काही जे विचार असतील ते काय होतात, त्यातून प्रकट होत असतात. तर काही वेळा तुम्ही काय करता, संवाद साधताना तुम्ही काय करता, काही प्रश्न विचार असतात, म्हणजे समोरच्याकडून काय करत असता, तुम्ही उत्तराची अपेक्षा करत असतात. तर काही वाक्य काय असतात ते साध्या रूपामध्ये असतात किंवा काही वाक्य असे असतात की तुम्ही फक्त समोरच्याला सांगत असता किंवा समोरच्याला काय करत असतं ते ते फक्त कानी घालत असतं. तर काही अशी वाक्य असतात की त्यातून तुम्हाला आनंदाचा बोध होतो, दुःखाचा बोध होतो. तुम्ही काहीतरी काय करता, आज्ञा घेता दुसऱ्याकडून, काय तुम्ही विनंती करता किंवा समोरचा व्यक्ती काय करतो, तुम्हाला आशीर्वाद देत असतो. तर ह्या ज्या काही भावना असतील किंवा हे काही जे काही जे तुमचे भाव असतील, तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधता, हे जे काही भाव असतील, ह्या भावावरूनच काय केलेले ते वाक्याचे प्रकार पाडलेले असतात किंवा वाक्याचे प्रकार हे तयार होतात. तर ते वाक्याचे प्रकार कोणते ते आपण पाहून घेऊ. आता जे काही आपण बोलताना जे काही आपण भाव प्रदर्शित करतो किंवा एकमेकांशी संवाद साधताना आपल्या काही ज्या भावना निघत असतात, त्यानुसार वाक्याचे मुख्यत्वे 4 प्रकार पडतात. पहिला असेल विधानार्थी वाक्य किंवा विधानार्थक वाक्य, दुसरा असेल प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य, तिसरा असेल उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारार्थक वाक्य, चौथा असेल आज्ञार्थी किंवा आज्ञार्थक वाक्य. तर हे वाक्याचे काय आहे ते प्रमुख 4 प्रकार असलेले येतात. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. सर्वप्रथम या वाक्याचे प्रकार असतील एक एक आपण समजून घेऊ की त्या वाक्याचा अर्थ काय आहे आणि त्यावरील काही आपण उदाहरणे सोडून पाहू. सर्वप्रथम विधानार्थी वाक्य किंवा विधानार्थक वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे आपण एकमेकांशी जेव्हा संवाद साधतो, एकमेकांशी काय करत असतो, बोलत असतो, तेव्हा काय करत असतो, त्यातून फक्त एक विधान सांगतो किंवा त्यामध्ये काय देतो, पूर्ण विराम देतो आणि तिथेच काय करतो, आपण तो संवाद थांबवतो किंवा जे काही बोलणं असेल आपलं ते काय करतो, आपण तिथेच थांबवून देतो. म्हणजे तिथून समोरच्याकडून काही उत्तराची अपेक्षा नसते किंवा समोरच्याकडून काय असतात
कोणत्या आशीर्वादाची भावना नसते किंवा दुःखाची भावना नसते, काही नसते. ज्यामध्ये काय केलेलं असतं, फक्त विधान केलेलं असतं. जसं की माझे वडील आज गावी गेले. पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. आता हे जे काही 3 उदाहरणं असतील, यातून तुम्हाला काय करत नाही तुम्ही, यातून तुम्ही उत्तराची अपेक्षा करत नाही किंवा काही नसते. याच्यामध्ये काय करता तुम्ही, फक्त एक केवळ विधान केलेले दिसून येते. दुसरा असेल प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे चिन्ह दिसून येते. म्हणजे हे जे काही वाक्य असेल, या वाक्यातून तुम्हाला काय करून येतं, उत्तराची अपेक्षा असते किंवा त्यामध्ये काय असतं तुमचे, तुम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा समोरचा जो काही असेल संवाद साधतो त्यावेळी तुम्ही काय करत असता, त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारत असता किंवा समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा असते. जसं की तू मुंबईला केव्हा जाणार आहे? दुसरा असेल मी घरात येऊ का? तिसरा असेल आपण यांना पाहिलंत का? चौथा असेल माझ्यासाठी काही पत्र आहे का? पाचवं मला यातून कोण बाहेर काढेल. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असेल, की तुम्ही काय करता, समोरच्याकडून उत्तराची अपेक्षा करता किंवा समोरच्याकडून काय करत असता, हे बोध घेत असता, सॉरी तुम्ही काय करता, उत्तर घेत असता. आणि जेव्हा आपण लिखाणामध्ये लिहितो तेव्हा वाक्याच्या शेवटी काय करत असतो आपण, हे प्रश्नचिन्ह हे लावत असतो. त्यालाच काय बोलतो आपण, प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य. तिसरा असेल उद्गारार्थी किंवा उद्गारार्थक वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. आता ह्याच्यामध्ये काय, उद्गारार्थी वाक्यामध्ये काय, तुम्ही उद्गार काढता म्हणजे काय करता तुम्ही, आश्चर्य व्यक्त करत असतात. कोणती वस्तू नवीन पाहता किंवा कोणती वस्तू तुम्ही पहिल्यांदा पाहत असता तेव्हा तुम्ही काय करता, उद्गार काढता म्हणजे तुम्ही काय करता, आश्चर्य व्यक्त करत असता. आणि जेव्हा आपण लिखाणामध्ये हे वाक्य लिहितो तेव्हा काय करत असतो, शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे देतो. त्याला काय बोलतो आपण, उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारार्थक वाक्य. जसं किती सोपी कविता ही, हवं बघ केवढे प्रचंड आहे, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, ऐक ग किती लागले तुला, बापरे केवढ्या मोठ्या लाटा या. तर याच्यामध्ये काय असत, हे तुम्ही उद्गार काढता म्हणजे तुम्ही काय केलेलं, तर ह्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त केलेलं दिसून येतं किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये काय करता, अशा गोष्टी की तुम्ही पहिल्यांदाच पाहिल्या असतील किंवा पहिल्यांदाच तुम्ही काय करता, ह्याच्यावरती रिॲक्शन देत असता. चौथा असेल आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थक वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावर आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता तुम्ही काय करत असतात, बोलत असता, एकमेकांशी संवाद साधत असतात किंवा लोकसमूहाशी काय करता, संवाद साधता. त्या जेव्हा बोलत असतात त्याच्या क्रियापदावरून काय करायचं, आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा बोध होत असतो. म्हणजे त्या वाक्यातून समोरचा व्यक्ती तुम्हाला आज्ञा देतोय, विनंती करतोय, हुकूम देतोय, ते प्रार्थना करतोय की आशीर्वाद देतोय, किंवा तुम्ही जेव्हा बोलत असता तुम्ही त्या शब्दातून किंवा तुम्ही त्या वाक्यातून आज्ञा करताय, हुकूम देताय, विनंती करताय, प्रार्थना करताय की आशीर्वाद देताय, या सर्व गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्याला काय बोलतो आपण, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, तुझे पुस्तक मला दे, पोटा सोडून शेताच्या बाहेर हो, तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, बाबा तळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, आणि शेवटचा असेल खूप शिक, खूप मोठा हो. तर हे काय होते, आपले हे आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण होते. जसं पहिल्यामध्ये काय आज्ञा केलेली आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलं, हुकूम दिलेला आहे, तिसऱ्यामध्ये काय केली, विनंती केलेली आहे, चौथ्यामध्ये काय केली, प्रार्थना केलेली आहे, आणि शेवटच्या मध्ये काय केले, ते आशीर्वाद दिलेले. तर याला काय बोलतो आपण, आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. तर आपल्या बोलण्याच्या भावनेतून किंवा आपल्या जे काही आपण संवाद साधत असतो किंवा लोकसमोरशी बोलत असतो त्यातून ज्या काही भावना उत्पन्न होतात त्यावरून किती प्रश्न, वाक्याचे किती प्रकार पडले, 4. विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी.
विधानार्थी म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ काय केलं असतं, विधान केलेले असतं. प्रश्नार्थी म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं असतो, प्रश्न विचारलेला असतो. तिसरा असेल उद्गारार्थी, याच्यामध्ये काय केलेलं असतं, उद्गार काढलेला असतो. म्हणजे काय केलं असतं, आश्चर्य व्यक्त केलेलं दिसून येतं. आणि आज्ञार्थी म्हणजे काय, या वाक्यातील क्रियापद जे असेल त्याच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टीचा काय होत असतो, इथे बोध होतो. त्यास आपण काय बोलतो, आज्ञार्थी. प्रमुख वाक्याचे प्रकार झाले वेदनार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. आता हे जे जे काही वाक्याचे प्रकार झाले, हे वाक्याच्या प्रकारामध्ये आपल्याला आता मेन काय शिकायचं, मुख्यत्वे काय शिकायचंय, वाक्याचं रूपांतर. आणि ह्याच्यावरतीच काय केलं तर जास्तीत जास्त आपल्या परीक्षेला भर दिला जातो. वाक्याचे रूपांतर म्हणजे काय, जे काही वाक्य दिले असेल त्या वाक्याला तुम्हाला काय करायचं, रूपांतर करायचं दुसऱ्या वाक्याच्या प्रकारामध्ये. संवेदनार्थीचं प्रश्नार्थी असेल, प्रश्नार्थीचं उद्गारार्थी असेल, उद्गारार्थीचं आज्ञार्थी असेल किंवा आज्ञार्थीचं वेदनार्थी असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, हे वाक्याचे रूपांतर करायचे आहे. वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम असेल की वाक्याचे रूपांतर करताना, की जेव्हा आपण वाक्याचे रूपांतर करत असतो, वाक्याच्या काय करायचं, फक्त रचनेत बदल करायचे, वाक्याच्या अर्थामध्ये नाही. आता रचनेमध्ये बदल करायचे म्हणजे काय करायचंय, की त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, समानार्थी शब्द वापरू शकता, विरुद्धार्थी शब्द वापरू शकता. म्हणजे तुम्ही काय करता, शब्दामध्ये वाक्यामध्ये काही शब्द असतील ते आलटी-पालटी करू शकता किंवा इकडे तिकडे बदलू शकता, पण ते त्या शब्दाचा काय करायचं नाही, तुम्हाला अर्थ बदलायचा नाहीये. जसं मी फार सुखी आहे. आता हा जो असेल, हा जर वाक्य असेल, त्याच्यामध्ये काय दर्शवायचं आहे, की मी मी खूप आनंदी आहे किंवा मी खूप सुखी आहे. तर याच्या जेव्हा आपण रचनेत बदल करतो किंवा ह्याच्यामध्ये समजा रूपांतर करतो आपण, तर मी दुःखी नाही. तर ह्याच्यामध्ये काय केलं, मी सुखीच्या ऐवजी काय केलं, दुःखी हा शब्द वापरला किंवा त्याच्यामध्ये काय केलं, फक्त वाक्याची रचना बदलली. तर वाक्याचा अर्थ बदलला का नाही, वाक्याचा अर्थ काय राहिलाय, तोच राहिलेला आहे. त्याच्यामुळे वाक्याचे जेव्हा जे आपण रूपांतर करतो, ते सर्वात महत्वाचा नियम म्हणजे की वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, वाक्याच्या अर्थामध्ये नाहीये. फक्त रूपांतर करताना वाक्याचा अर्थ मुळीच बदलता कामा नये. जर तो वाक्याचा अर्थ बदलत असेल तर ते वाक्याचे रूपांतर काय होणार आहे, पूर्णपणे चुकीचं होणार आहे. त्यामुळे हा पूर्णपणे काय, सर्वात महत्वाचा नियम, वाक्याच्या रचनेमध्ये बदल करायचा आहे, तर वाक्याच्या अर्थामध्ये नाही. सर्वप्रथम पाहू पहिला वाला, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. नेहमीच्या व्यवहारात बोलताना आपण अनेक प्रश्न विचारतो, जसे तू कुठे चाललास, तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे, वगैरे वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपणाला त्याची उत्तरे अपेक्षित असतात, म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. परंतु काही प्रश्न असे असतात की प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले असते. जसे जगी सर्व सुखी असा कोण आहे, त्या प्रश्नाचे त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, असे त्याचे उत्तर स्पष्ट होते. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, की प्रश्नार्थी आणि व विधानार्थी वाक्याचे जेव्हा परस्पर रूपांतर करत असतो, तर याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलंय बघा, की जगी सर्व सुखी असा कोण आहे, हा प्रश्न विचारल्याचा प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला काय करायचं, समजा विधानार्थी करायचं, तर याचं उत्तर काय येणार आहे, की जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. म्हणजे तुम्ही जर रचनेमध्ये बदल केला, रचना बदलली, तुम्ही काय केलं, त्याच्या पूर्णपणे वाक्याचे शब्द बदलले, पण वाक्याचा अर्थ काय राहिलेला आहे, तोच राहिलेला आहे. त्यामध्ये अजून एक दुसरा नियम असेल, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य बनवावे आणि प्रश्न नकारार्थी असल्यास
त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य ठेवावे. म्हणजे प्रश्न जर हा होकारार्थी असेल तर ते बनवताना काय बनवायचे आपल्याला, नकारार्थी बनवायचे. आणि प्रश्न हा नकारार्थी असेल तर त्याचे उत्तर म्हणून काय करायचे, विधानार्थी विधानार्थी वाक्य हे होकारार्थी ठेवायचं आहे. तर हा एक दुसरा नियम झाला की प्रश्न जर होकारार्थी असेल तर ते उत्तर त्याचं काय येणार आहे, नकारार्थी येणार आहे. आणि प्रश्न हा नकारार्थी असेल त्याचं वाक्य काय होणार आहे, हे होकारार्थी होणार आहे. तर हे काही नियम लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचे, वाक्याचे परस्पर रूपांतर करायचे असते. तर याचे काही उदाहरणे पाहू आपण. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, हे काय ते विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्याचे तुम्हाला हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि या प्रश्नार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचंय, विधानार्थी वाक्य करायचं. आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे पहा, ह्यामध्ये काय केलं तुम्ही, प्रश्नार्थी वाक्याचं काय केले, विधानार्थी वाक्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला काय होऊ देत नाही, तुम्हाला ते अर्थ बदलले नाही, फक्त त्याच्यामध्ये काय केले आहे, तिथे रचना बदललेली आहे. विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. आता या विद्यार्थी वाक्याचं काय करायचं, तुम्हाला प्रश्नार्थी करायचं. विमान प्रवास कोणाला आवडत नाही. पुढचा असेल फुकट दिले तर कोण नको म्हणेल. तर या प्रश्नार्थी वाक्याचं काय करायचं, विधानार्थी करायचं. फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही, त्या फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. पुढचा असेल मुलांनी आई वडिलांना मात्रपणे सांभाळायला हवे. त्याचं काय करायचं, तुम्हाला प्रश्नार्थी करायचं. मुलांनी आई वडिलांना मात्रपणे सांभाळायला नको का. पुढचा असेल अपमान केल्यास कोणालाही राग येत नाही. त्याचं काय करायचं, तुम्हाला विधानार्थी करायचं. अपमान केल्यास कोणालाही राग येतो. तर हे आपण काही उदाहरणे पाहिली, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. पुढचा असेल उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. एखाद्या गोष्टीतील आनंद, दुःख, राग, आश्चर्य अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरतात. जसं आपण पाहिलं की उद्गारार्थी वाक्य असेल कधी वापरतो, जेव्हा आपल्याला कोणत्या तीव्र भावना किंवा तीव्र इच्छा काय करत असतात, व्यक्त करायचे असतात. जसं आनंद असेल, दुःख असेल, राग असेल, आश्चर्य असेल, या अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा काय करत असतो, आपण व्यक्त करत असतो, तेव्हा आपण उद्गारार्थी वाक्य वापरतो. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य करताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची ते स्पष्ट करावे. आता इथे एक नियम आहे, या सेक्शन मध्ये हा नियम आहे की विधानार्थी वाक्य जर करायचंय, उद्गारार्थी वाक्याचं जर विधानार्थी वाक्य करायचं, तर कोणत्या गोष्टीची विपुलता, म्हणजे कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला काय करायचंय, भर द्यायचंय, हे काय करायचं ह्याच्यामध्ये स्पष्ट करायचं. म्हणजे कोणता शब्द असा असेल की त्या शब्दावरती आपल्याला जास्त भर देऊन त्या भर दिलेल्या शब्दावरून तुम्हाला काय करायचं, त्याचं रूपांतर करायचं आहे. कशी करायची ते आपण पुढच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. किती सुंदर दृश्य आहे ते. आता या उद्गारार्थी वाक्य काय करायचं, विधानार्थी. ते दृश्य फार सुंदर आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, सुंदर जे असेल, सुंदर हा शब्द जो असेल, ते काय करते, प्रश्न त्या वाक्याचा काही गाभा असेल का, त्या वाक्याचा काय मुख्य पॉइंट आहे किंवा मुख्य हा ह्या गोष्टी, या शब्दाचा तुम्हाला काय करायचे, विपुलता स्पष्ट करायची किंवा ह्या शब्दावर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. किती सुंदर दृश्य आहे ते, विधानार्थी करताना ते दृश्य फार सुंदर आहे. दुसरा असेल, या गोष्टीचे मला फार समाधान वाटते. त्याचे तुम्हाला काय करायचं, उद्गारार्थी करायचे. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. तर ह्या शब्दामध्ये पहा, कोणती तरी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचं काय वाटलेलं आहे, त्या माणसाला समाधान वाटलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही रूपांतर करत असता, त्या गोष्ट आणि ती काही समाधान असेल, त्या दोन्ही गोष्टी याच्यावरती काय करायचं, तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. तिसरा, केवढी उंच इमारत आहे.
हे जे विधानार्थी करायचंय, ही इमारत खूप उंच आहे. पुढचं असेल डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात होते. म्हणजे तुम्हाला काय करायचे, उद्गारार्थी करायचे. एवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथप्रेम. पुढचं असेल पाचवा, किती छान आहे तुमचं घर, याचे काय करायचं तुम्हाला, विधानार्थी करायचे. तुमचे घर अतिशय छान आहे. तर या उदाहरणावर आपण स्पष्ट केले की विधानार्थी वाक्याचं उद्गारार्थी आणि उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी कसं करायचं. पुढचं असेल आज्ञार्थी प्रश्नार्थी विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. वरवर पाहता आज्ञार्थक वाक्यामध्ये क्रियापदातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त झालेला असला तरी त्याशिवाय या प्रकारामध्ये सूचना, सल्ला, विनंती, याचना इत्यादी अनेक भाव येत असतात. म्हणजे जसं तुम्ही पाहिलं, आज्ञार्थक वाक्य जर घेतलं तुम्ही, आज्ञार्थक वाक्यामध्ये काय होत असते ते, हे जे काही वाक्याचे क्रियापद असले, वाक्याच्या क्रियापदामधून काय होतं, आज्ञा, हुकूम किंवा वेगळ्या सूचना असतील, सल्ले असतील, विनंती असतील, याचना असतील, अशा अनेक प्रकारचे काय असतं त्यामधून हे भाव स्पष्ट होत असतात. त्यामुळे आपण त्याला काय बोलतो, आज्ञार्थी वाक्य असे बोलतो. ते काही याची काही उदाहरणं पाहूया आपण. तर तुला काय करायचे आहे ते, तर तुला काय करायचे ते, याचं काय करायचं, मला विधानार्थी करायचं आहे. तुला काही करण्याची मोकळीक आहे. दुसरा असेल, उगाच भलतेसाल ते अर्थ काय काढताय, तुम्हाला काय करायचे, आज्ञार्थी करायचे. उगाच भलतेसाल ते अर्थ काढू नका. तिसरा असेल, स्वतःला सामर्थ्यवान बनव. याचं काय करायचं तुम्हाला, विधानार्थी. स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. चौथा असेल, आपण कशाला चिंता करता, त्याचे विधानार्थी करायचे, आपण चिंता करू नये. पाचवा असेल, पांढरा ढग वरवर जात होता. याचे तुम्हाला काय करायचं, प्रश्नार्थ करायचे. पांढरा ढग वरवर जात नव्हता का. तर हे काय आपण अशी उदाहरणं पाहिली, त्या उदाहरणं आपल्याला कळेल त्या वाक्याचं रूपांतर कसं करायचं किंवा वाक्य रूपांतर कसं करायचंय. की वाक्य रूपांतर करताना सगळ्यात महत्वाचा नियम असा की वाक्याच्या रचनेमध्ये बदल करता करता वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. वाक्याचा अर्थ काय राहणार आहे, तोच राहणार आहे. फक्त वाक्याचं काय करायचं तुम्हाला, रचनेमध्ये बदल करायचा आहे. पुढचं असेल होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य. होकारार्थीचे नकारार्थी किंवा नकारार्थी होकारार्थी करताना शक्यतोवर वाक्याचा अर्थ बदलू नये, त्यासाठी विरोधी शब्दाचा वापर करा. आता इथे पहा, ते काही होकारार्थी आणि नकारार्थी शब्द, ज्याला आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स असे बोलतो. तर या दोघांचं जर परस्पर तुम्हाला वाक्य रूपांतर करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं, त्याचा अर्थ बदलायचा नाही, काही नाही. शक्यतो तुम्हाला काय करायचंय, विरुद्धार्थी शब्द जे असते हे विरुद्धार्थी शब्दाचा काय करायचं, तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. जसं पहिला असेल, मी फार दुःखी आहे. आता ह्या होकारार्थी शब्दाचं काय करायचं, तुम्हाला वाक्याचं काय करायचंय, नकारार्थी करायचंय. मी दुःखी नाही. आता ह्या ठिकाणी बघा, सुखीचा काय केलं तुम्ही, विरुद्धार्थी शब्द वापरला, दुःखी. पुढचा असेल, बा स्वतः रागीत नव्हता. होकारार्थी करायचंय, बा स्वतः प्रेमळ होता. रागीटचा काय केला आपण, विरुद्धार्थी शब्द वापरला, प्रेमळ. पुढचा असेल, बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. बाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. इथे काय केलं, आनंदीचा आपण काय केलेलं, दुःखी हा शब्द वापरलेला आहे. या ग्रंथाने मला दूर केले नाही. होकारार्थी करायचे, या ग्रंथाने मला जवळ केले. इथे कोणता शब्द वापरला, दूरच्या ठिकाणी आपण जवळ हा शब्द वापरला. पुढचा असेल, फुलांनाही मरायचे नसते. तर यामध्ये मरायच्या ठिकाणी आपण काय केलेलं, ते जगायचे हा शब्द वापरलेला आहे. तर हे काही असे वाक्याचे रूपांतर होते की जे आपण पाहिले. वाक्याचे रूपांतर करताना सर्वप्रथम एक नियम लक्षात ठेवायचा की वाक्याच्या रचनेमध्ये बदल होत असतात की वाक्याच्या अर्थात मुळीच बदल होता कामा नये. त्यामध्ये पहिला आपण पाहिला प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे रूपांतर, उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर, त्यानंतर आज्ञार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर आणि शेवटचा असेल होकारार्थी आणि
नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा नियम की ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला जास्त जास्त विरुद्धार्थी शब्दाचा काय करायचं तुम्हाला वापर करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या सेक्शन मध्ये किंवा ह्या युनिट मध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात ते पाहून घ्या आपण. आता काय केलं जातं, तुम्हाला असा एक तक्ता दिला जातो की त्या तक्त्यामध्ये काय केलं, 3 सेक्शन दिले जातील. वाक्य, वाक्य प्रकार आणि सूचनेप्रमाणे बदल करायचे आहेत. आता यामध्ये बघा, पहिला असेल किती सुंदर आहे ताजमहल. ह्याचं काय करायचं तुम्हाला, वाक्य प्रकार ओळखायचंय आणि सूचना कोणती दिलेली ह्याचं काय करायचं तुम्हाला वेदनार्थी करायचं. सर्वप्रथम याचा वाक्य प्रकार बघू. हा वाक्य प्रकार कोणता आहे, हा उद्गारार्थी वाक्य आहे. त्या उद्गारार्थी वाक्याचे तुम्हाला काय करायचं, वेदनार्थी करायचे. तर उत्तर काय येणार आहे, ताजमहल खूपच सुंदर आहे. दुसरा असेल तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. याचाही वाक्य प्रकार काय करायचं तुम्हाला ओळखायचं आणि काय करायचं, ह्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये बदल करायचे. तर याचा वाक्य प्रकार असेल विधानार्थी वाक्य आणि कशामध्ये बदल करायचे, उद्गारार्थीमध्ये. किती आनंद झाला तुझ्या भेटीने. पुढचा असेल शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकाने खूप काही केले. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वाक्य प्रकार कोणता आहे, याचा वाक्य प्रकार हा वेदनार्थी वाक्य आणि सूचना काय दिली, नकारार्थी करायचं आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकाने काही काम केले नाही. पुढचं असेल ते काम खूप मोठे आहे. हे वाक्य प्रकार इथे दिलेलेच होकारार्थीचे. आता हेच तुम्हाला काय करायचं, नकारार्थी करायचं. हा नकारार्थी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय वापरायचे, तिथे विरुद्धार्थी शब्द वापरायचे आहेत. तर ते कसं होणार आहे, ते काम काही लहान नाही. मोठेचे आपण काय केलंय, तिथे लहान हा विरुद्धार्थी शब्द वापरलेला आहे. पुढचा असेल प्रवासात भरभरून बोलावे. याचा वाक्य प्रकार कोणता असेल, हा वाक्य प्रकार आहे वेदनार्थी वाक्य आणि याचं आज्ञार्थी मध्ये काय करायचं तुम्हाला बदल करायचा. जेव्हा आज्ञार्थी मध्ये करतो तो उत्तर काय येणार आहे, प्रवासात भरभरून बोला. पुढचा असेल पांढरा रंग कोणाला आवडत नाही. या शब्दाचा, या वाक्याचं तुम्हाला काय करायचं, वाक्य प्रकार ओळखायचं. वाक्य प्रकार कोणता असेल याचा वाक्य प्रकार असेल प्रश्नार्थी. तर याचं तुम्हाला काय करायचं, विधानार्थी वाक्यामध्ये बदल करायचे. तर विधानार्थी वाक्यामध्ये बदल जेव्हा करतो तेव्हा आपलं उत्तर काय येणार आहे, पांढरा रंग सर्वांना आवडतो. तर हे काय पाहिलं आपण इथे, वाक्य प्रकार दिला जातो. वाक्य प्रकारानंतर त्याचं आपलं वाक्य प्रकार वाक्य दिलेलं असतं. वाक्य दिल्यानंतर त्या वाक्य प्रचार ओळखायचंय आणि पुढच्या सेगमेंट मध्ये तुम्हाला काय सूचना दिली असेल की कशामध्ये कसा बदल करायचा आहे, तर ते आपल्याला बदल त्यामध्ये करायचे आहे. दुसऱ्या प्रकारचे कोणते क्वेश्चन येतील, की खालील वाक्य व त्याचे प्रकार यांच्या जोड्या लावा. तुम्हाला एक गट दिला जाईल, वाक्य दिले जातील आणि त्याचं तुम्हाला काय करायचं, ते ब गटामध्ये वाक्याचे प्रकार दिले जातील. जे तुम्हाला काय करायचे, हे जोड्या द्यायच्या आहेत किंवा जोड्या लावायच्या आहेत. अ गट कोणता दिले आहेत बघा, यामध्ये 5 वाक्य दिले आहेत. ही कल्पना चांगली आहे. दुसरा असेल तो चित्र काढ. तिसरा असेल ही इमारत खूप उंच नाही. चौथा असेल किती पाऊस पडला हो काल रात्री. पाचवा असेल जगात सर्व सुखी असा कोण आहे. आता याच्यामध्ये बघा वाक्याचे प्रकार ब गटामध्ये दिले आहेत, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी आणि उद्गारार्थी. पहिला असेल ही कल्पना चांगली आहे. तर याचा वाक्य प्रकार कोणता येणार आहे, होकारार्थी येणार आहे. दुसरा असेल तू चित्र काढ. तर याचा वाक्य प्रकार काय असणार आहे, आज्ञार्थी वाक्य. ही इमारत खूप उंच नाही. याचं काय येणार आहे, विधानार्थी वाक्य येणार. किती पाऊस पडला हो काल रात्री. याचं काय येणार आहे तुम्हाला, उद्गारार्थी वाक्य येणार आहे. आणि पुढचा असेल जगात सर्व सुखी असा कोण आहे. तर याचं काय येणार आहे, प्रश्नार्थी वाक्य असे येणार आहे. तर हे काय होते, हे अशा प्रकारचे हे तुम्हाला काय केले जाऊ शकतात, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की वाक्य आणि त्याचे प्रकार आणि त्याचे काय काय ते तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत.
तर पुढे दिले जाईल काही असे वाक्य दिले जातील आणि वाक्याचे तुम्हाला काय करायचं डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल की खालील वाक्याचे प्रकार ओळखून लिहा. त्यामध्ये जर तुम्हाला असं दिला तुम्हाला वाक्य दिले असेल वाक्याचे तुम्हाला काय करायचे प्रकार ओळखायचे आहेत. आजीगर दवाखान्याजवळ आहे. तुला लाडू आवडतो का? शाबास, चांगले काम केले. मुलांनो, रांगेत चला. या ग्रंथाने मला जवळ केले. राजू रात्रभर झोपला नव्हता. तर ह्यामध्ये काय करायचं तुम्हाला हे वाक्याचे प्रकार ओळखायचे आहेत. जसं पहिलाच असेल माझे घर दवाखान्याजवळ आहे, हे विधानार्थी वाक्य आहे. दुसरा असेल तुला लाडू आवडतो का, हा असेल प्रश्नार्थी वाक्य. तिसरा असेल शाबास, चांगले काम केलेस, हे असेल उद्गारार्थी वाक्य. चौथा असेल मुलांनो रांगेत चला, हे असेल आज्ञार्थी वाक्य. चौथा असेल पाचवा असेल या ग्रंथाने मला जवळ केले, याचा असेल होकारार्थी वाक्य. पुढचा असेल सहावा राजू रात्रभर झोपला नव्हता, तर याचे असेल नकारार्थी वाक्य. तरी अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला काय केले जाते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि हे जे तुम्हाला काय केले पाहिजे ते उत्तर आलेले पाहिजेत. ते काही आपण उदाहरणं पाहिली किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये आणि ते आपल्याला कशा प्रकारे सोडवायचे आहेत ते आपण पाहिले. तर आजच्या पाठामध्ये आपण आज काय शिकलो की वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार कोणते आहेत, वाक्याचे प्रकार नेमकं काय असतं त्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलं आणि त्याची उदाहरणे पाहिली. त्यानंतर याचं परस्पर रूपांतर कसं केलं जातं हेही पाहिलं आपण. तर शेवटची 10 मिनिटात आपण परत एकदा याचं रिव्हिजन करून घेऊ की नेमकं आजच्या पाठामध्ये आपण काय शिकलो. सर्वप्रथम वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे काय, शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य म्हणतात. अर्थपूर्ण समूह म्हणजे काय, कोणतेही वाक्याचा समूह असेल किंवा कोणतेही वाक्य असेल त्यातून काही अर्थ निघत असेल, त्यातून काही बोध निघत असेल तरच त्याला आपण काय बोलणार आहे, वाक्य असे म्हणणार आहे. तर वाक्याचे प्रकार कसे पडतात की जेव्हा आपण एका व्यक्तीशी किंवा लोकसमूहाशी जेव्हा संवाद साधत असतो, जेव्हा संवाद साधत असतो त्यातून काहीतरी बोध निघत असतात किंवा काहीतरी भावना निघत असतात. जसं समोरच्या व्यक्तीला आपण काय करणार आहे, प्रश्न विचारणार आहे, समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करतो, भावना आपल्या काय करत असतो आपण व्यक्त करत असतो. जसं आनंद व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, आज्ञा करतो, विनंती करतो. हे काही वेगवेगळे रूप जेव्हा आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये वाक्यामध्ये, तेव्हा त्यावरून काय होतात, हे वाक्याचे प्रकार तयार होतात. जसं वाक्याचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला असले विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. विधानार्थी म्हणजे काय, त्याच्यामध्ये केवळ काय केले जातात, हे विधान केलेले जाते किंवा ह्याच्यामध्ये फक्त काय केले जाते, केवळ एक विधान केले जातं आणि बाकी काही नसतं याच्यामध्ये. जसं माझे वडील आज गावी गेले, पिंपळाचा प्रत्येक अवयव उपयोगी असतो, आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करत नव्हती. पुढचं असेल प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून आपण काय करत असतो, उत्तराची अपेक्षा करत असतो, तेव्हा तो वाक्य काय होऊन जातो, प्रश्नार्थी वाक्य होऊन जातो. जसं तू मुंबईला केव्हा जाणार आहेस, मी घरात येऊ का, आपण यांना पाहिलं का, माझ्यासाठी काही पत्र आहे का, मला यातून कोण बाहेर काढेल. तरी काय असते, काय अशा प्रकारचे काय आहे ते, अशा प्रकारचे काय आहे ते, हे प्रश्नार्थी वाक्य आहेत. दुसरा असेल उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढला असतो त्यात उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. भावनेचा उद्गार काढला असतो म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतं, तुम्ही आश्चर्य व्यक्त करता किंवा कोणती गोष्ट जेव्हा पाहता किंवा कोणती गोष्ट ऐकता, ते मी काय करते यातून भावना प्रदर्शित करता किंवा तुमचं आश्चर्य व्यक्त करत असता, म्हणून त्याला उद्गारार्थी वाक्य बोलतात. तसं किती सोपी कविता ही, अबब केवढी प्रचंड आग ही, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, ऐक किती लागले तुला, बापरे केवढ्या मोठ्या लाटा ह्या. तर हे जर आपण वाक्य पाहिजे, या वाक्यातून असं दिसून येतं की
काही गोष्टी आपण पहिल्यांदा पाहतो किंवा काही गोष्टी आपण पहिल्यांदा ऐकतो, त्याच्यामुळे आपण काय करतो, आश्चर्याची भावना काय करतो, स्पष्ट करत असतो, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य ते बोलतो. पुढचा असेल आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, की वाक्याचं जर क्रियापद असेल, वाक्याच्या क्रियापदावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद अशा काही गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आपण काय बोलतो, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. जसं तुझे पुस्तक मला दे, ज्ञानबा कोटा सोडून शेताच्या बाहेर हो, या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, बाबा थळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, खूप शिक खूप मोठा हो. त्याच्यामध्ये पहा, पहिल्यामध्ये असेल आज्ञा दिलेली आहे, दुसऱ्यामध्ये हुकूम दिलेला आहे, तिसऱ्यामध्ये विनंती केलेली आहे, चौथ्यामध्ये प्रार्थना केलेली आहे आणि शेवटच्यामध्ये काय केले, आशीर्वाद दिलेले आहे. तर हे काय होते, हे आज्ञार्थी वाक्य होते. आता हे जे चार चार जे वाक्य असतील किंवा चार वाक्याचे प्रकार असतील, ह्याचं तुम्हाला काय करायचं, परस्पर रूपांतर करायचे. परस्पर रूपांतर करायचे म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला रचनेमध्ये बदल करायचा, पण वाक्याच्या अर्थामध्ये बदल करायचा नाही. हा सर्वात महत्वाचा नियम असेल किंवा सर्वात मुख्य नियम असेल, की वाक्याचे रूपांतर करता त्या वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. रचनेमध्ये बदल करायचा म्हणजे काय करायचं, तुम्हाला समानार्थी शब्द वापरायचे किंवा विरुद्धार्थी शब्द वापरायचे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं, वाक्याचे रूपांतर करायचं आहे. जसं असेल प्रश्नार्थी किंवा विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. यामध्ये सर्वात महत्वाचं असेल, जर प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे. जर प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. जसं आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, याचं काय हे विधानार्थी वाक्य करायचं. याचं आजकाल कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. विमान प्रवास सगळ्यांना आवडतो, याचं प्रश्नार्थी करायचं, विमान प्रवास कोणाला आवडत नाही. दुसरं असेल फुकट दिले तर कोण नको म्हणेल, त्याचं विधानार्थी करायचं, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही, फुकट दिले तर सर्व हो म्हणतील. तर आपण काही उदाहरणं पाहिली प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याची. पुढचं असेल उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्य. त्याच्यामध्ये काय करायचं, कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायचे ते काय करावे ते स्पष्ट करायचं आहे. म्हणजे कोणत्या वाक्यावरती किंवा कोणत्या शब्दावरती आपल्याला भर द्यायचंय, तो आपल्याला इथे काय करायचं, स्पष्ट करायचं. किती सुंदर दृश्य आहे ते. आता ह्या उद्गारार्थीचं काय करायचं, तुम्हाला विधानार्थी करायचं. जसं हे दृश्य फार सुंदर आहे, या गोष्टीचे मला फार समाधान वाटले, याचं उद्गारार्थी कसं करत, किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. पुढचं असेल केवढी उंच इमारत आहे, तर याचं उद्गारार्थीचं काय करायचं, विधानार्थी करायचं. जसं ही इमारत खूप उंच आहे. पुढचं असेल डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ विश्वविख्यात आहे, तिचं उद्गारार्थी कसं येईल, केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ. तर काही उदाहरणं झाली उद्गारार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. पुढचं असेल आज्ञार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचंय की आज्ञार्थक वाक्यामध्ये काय केलं जाते, हे सूचना, सल्ला, विनंती आणि याचना इत्यादी काय असते, ह्यामध्ये हे भाव येत असतात. जसं कर तुला काय करायचे ते, तर ह्याचं काय करायचं, तुम्हाला विधानार्थी करायचे, तुला काहीही करण्याची मोकळी आहे. दुसरा असेल उगाच भलतीसारखे अर्थ काय काढताय, याचं काय करायचं, तुम्हाला आज्ञार्थी. प्रश्नार्थीचं काय करायचं, आज्ञार्थी. जसं उगाच भलतीसारखे अर्थ काढू नका. तिसरा असेल स्वतःला सामर्थ्यवान बनव, याचं विधानार्थी कसं होईल, स्वतःला सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते. पुढचा असेल आपण कशाला चिंता करता, या प्रश्नार्थीचं तुम्हाला काय करायचं, विधानार्थी. जसं आपण चिंता करू नये. तर हे काही उदाहरणं झाली प्रश्नार्थी, आज्ञार्थी, आज्ञार्थीचं विधानार्थी. पुढचं असेल होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थी किंवा नकारार्थी होकारार्थी करताना शक्यतोवर वाक्याचा अर्थ बदलू नये आणि त्यासाठी विरोधी शब्दाचा वापर करावा. विरोधी शब्दाचा वापर करावा म्हणजे हे तुम्हाला जास्तीत जास्त
तर काय करायचं, विरुद्धार्थी शब्द जे असतील ते विरुद्धार्थी शब्दाचा काय करायचं तुम्हाला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. जसं मी फार सुखी आहे, जर तुम्हाला नकारार्थी करायचं तर काय येणार, मी दुःखी नाही. तर इथे काय वापरलं, सुखीच्या ठिकाणी आपण काय वापरला, दुःखी हा शब्द वापरला. बा स्वतः रागीट नव्हता. होकारार्थी करायचं, बा स्वतः प्रेमळ होता. तर रागीटचं आपण काय केलं इथे, प्रेमळ वापरलेलं आहे. पुढचं असेल, भाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट आनंदी नव्हता. तिचं होकारार्थी करायचं आहे, तर आनंदीच्या ठिकाणी काय येणार, दुःखी येणार. भाई पोपटाला भेटले नाहीत म्हणून पोपट दुःखी होता. पुढचं असेल, या ग्रंथाने मला दूर केले नाही. याचं तुम्हाला काय करायचं, होकारार्थी करायचं, या ग्रंथाने मला जवळ केले. पुढचं असेल, फुलांनाही मरायचे नसते. याचे होकारार्थी करायचे, फुलांनाही जगायचे असते. तर या 5 उदाहरणामध्ये पहिला आपण 5 उदाहरणामध्ये काय आहे तिथे विरोधी शब्दाचा किंवा विरुद्धार्थी शब्दाचा काय केलेला आहे, आपण जास्तीत जास्त वापर केलेला दिसून येतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्याकरणासाठी सुरुवात केलेली आहे. व्याकरणामध्ये सर्वप्रथम आपण वाक्य रूपांतर हा पाठ पाहिला, किंवा वाक्याचे रूपांतर कसे केले जाते आणि त्याच्यावरती परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आपण पाहिलं. तर आजचा पाठ हा इथे संपतोय, आजचा लेक्चर इथे संपते. धन्यवाद.